नमस्कार मित्रांनो, बांधकाम कामगारांना घर बांधण्यासाठी एकूण 4 लाख रुपये भेटणार आहेत. ज्यांनी नोंदणी केल्यानंतर त्यांना घरकुलाचा लाभ किती दिवसानंतर भेटतो हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि घरकुलाचा लाभ भेटण्यासाठी त्यांची कोणकोणती पात्रता असायला पाहिजे आणि घरकुलाची जी आहे ते नोंदणी केल्यानंतर किती दिवसानंतर त्यांना घरकुलाचा लाभ भेटतो आणि घरकुलासाठी एकूण 5 लाख रुपये भेटतात घरकुल योजनेसाठी. ते संपूर्ण A to Z माहिती सांगणार आहे. तुम्हाला 5 लाख रुपये जे आहे ते कोणत्या प्रकारे भेटणार आहेत आणि 5 लाख रुपयाचा लाभ कसा घ्यायचा आहे हे संपूर्ण A to Z माहिती आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहेत. मित्रांनो, व्हिडिओ संपूर्ण बघा. चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी या ठिकाणी बांधकाम कामगारांसाठी एक मोठी घोषणा केली आहे. बांधकाम कामगारांसाठी खुशखबर आहे मित्रांनो. आणि त्या ठिकाणी संपूर्ण A to Z प्रोसेस जी आहे ती आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. तर मित्रांनो, बांधकाम कामगारांना घरकुल जे भेटणार आहे ते एकूण 5 लाख रुपये भेटणार आहे. त्या 5 लाख रुपयाची म्हणजे कसं भेटणार आहे? घर बांधण्यासाठी 4 लाख रुपये आणि जागा घेण्यासाठी जे आहे ते 1 लाख रुपये. जागा घेण्यासाठी पहिल्यांदा 50 रुपये भेटत होते, पण आता काही दिवसापूर्वी या ठिकाणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी या ठिकाणी घोषणा केली आहे की बांधकाम कामगारांना जे जागा घेण्यासाठी पहिले 50 रुपये भेटत होते ते वाढीव करून 1 लाख रुपये भेटणार आहेत. तर संपूर्ण प्रोसेस सांगणार आहे. तुम्हाला जागा घेण्यासाठी कोणकोणते कागदपत्र लागतात आणि जागा घेण्यासाठी कोणकोणते कागदपत्र लागतात आणि ती संपूर्ण प्रोसेस तुम्हाला हे कागदपत्र कसे भरायचे आहेत, फॉर्म कसा भरायचा आहे आणि हा फॉर्म कुठं द्यायचा आहे, ऑनलाईन करता येतो का ऑफलाईन करता येतो, ही संपूर्ण प्रोसेस ह्याच्या व्हिडिओ तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण बघा. सर्वात महत्त्वाचा आहे, तुमच्या डायरेक्ट बँक अकाउंटमध्ये हे पैसे जमा होणार आहेत. तुमच्या जी तुमची बँक एखादी बँक म्हणजे ॲड असणार आहे. तुम्हाला तुमची मित्रांनो कोणती बँक ॲड आहे हे जर बघायचं असेल तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. तुम्ही नोंदणी करताना कोणतं बँक अकाउंट दिलं असेल तुमच्या लक्षात नसेल तर ते पण तुम्ही तपासू शकतात. तर मित्रांनो, तुम्हाला सर्वात अगोदर जे आहे ते तुमचं बँक अकाउंट तुम्हाला कसं बघायचं आहे हे तुम्हाला अगोदर दाखवतो आणि त्यानंतर तुम्हाला सांगतो की तुमचं बँक अकाउंटमध्ये पैसे कोणत्या पद्धतीने येतील आणि हा फॉर्म कसा भरायचा आहे, जागा घेण्यासाठी फॉर्म कसा भरायचा आहे आणि घरकुल योजनेसाठी लाभ घेण्यासाठी फॉर्म कसा भरायचा आहे आणि नोंदणी केल्यानंतर तुम्हाला घरकुल योजना किती दिवसानंतर भेटते ही संपूर्ण प्रोसेस हे पाहणार आहेत. त्या ठिकाणी पहिल्यांदा आपण जे आहे ते आपण पहिल्यांदा काय बघूयात की बांधकाम कामगारांनी जर या ठिकाणी जे तुम्ही पहिल्यांदा कोणकोणतं या ठिकाणी बँकचं अकाउंट जे आहे तुमच्या नोंदणीमध्ये लिंक केलेलं आहे ते आपण अगोदर बघूयात. तर या ठिकाणी मित्रांनो, तुम्हाला पहिल्यांदा जे आहे ते या ठिकाणी यायचं आहे. प्रोफाईल लॉगिनवरती क्लिक करायचं आहे. प्रोफाईल लॉगिनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला जे आहे ते या ठिकाणी तुमचा आधार नंबर आणि मोबाईल नंबर क्लिक करून तुम्हाला जे खालचं ऑप्शन दिसत आहे प्रोसीड टू फॉर्म या ठिकाणी क्लिक करायचं आहे. मी आधार नंबर आणि मोबाईल नंबर टाकून प्रोसीड टू फॉर्मवरती क्लिक करतो. मित्रांनो, मी आधार नंबर आणि मोबाईल नंबर टाकलेला आहे आणि हे संपूर्ण टाकल्यानंतर तुम्हाला प्रोसीड टू फॉर्म या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर आपण प्रोसीड टू फॉर्मवरती क्लिक केलेलं आहे आणि या ठिकाणी जे आहे आपल्याला OTP येणार आहे. आपल्याला OTP या ठिकाणी वरच्या रकमेमध्ये टाकायचा आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता वरचं जे रकम आहे रिकामं त्यामध्ये टाकायचं आहे आणि OTP काय वेळामध्ये आपल्याला येईलच. या ठिकाणी पाहू शकतात OTP आल्यानंतर जे आहे ते आपल्याला OTP आलेला आहे. OTP आपल्याला कॉपी करायचा आहे आणि OTP या ठिकाणी जे आहे ते पेस्ट करायचं आहे. OTP आपण पेस्ट केलेला आहे. OTP पेस्ट केल्यानंतर जे आहे ते आपल्याला फाईल विथ OTP खालचं जे निळ्या अक्षरामध्ये जे नाव आहे त्या ठिकाणी आपल्याला टाकायचं आहे. या ठिकाणी क्लिक करायचं आहे. या ठिकाणी क्लिक केलेलं आहे. या ठिकाणी पाहू शकता तुम्ही जे तुमचं बँक अकाउंट आहे तुम्हाला कसं चेक करायचं तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. तुम्हाला या ठिकाणी भरपूर ऑप्शन भेटतात. कोणकोणते ऑप्शन भेटतात या ठिकाणी पहा. जे आहे ते पहिल्यांदा तुम्हाला तुमचं अदर डिटेल्समध्ये या ठिकाणी तुम्ही पाहू शकता वरच्या साईडला. त्यानंतर डॉक्युमेंट्स या ठिकाणी तुम्ही डॉक्युमेंट्स तुमचे पाहू शकता, कागदपत्र कोणकोण दिलेले आहेत. त्यानंतर तुमचा ॲड्रेस पाहू शकतात. त्यानंतर परमनंट ॲड्रेस, त्यानंतर फॅमिली डिटेल्स आणि त्यानंतर जे आहे ते या ठिकाणी बँक डिटेल्स. त्या ठिकाणी अशा प्रकारे तुम्ही तुमचा अकाउंट नंबर बरोबर दिलेला आहे का नाही हे तुम्ही अशा प्रकारे चेक करू शकतात. या ठिकाणी आपण क्लिक केल्यानंतर जे आहे तुमचं अकाउंट नंबर दिसणार आहे. ते आणखीन ऑप्शन भरपूर आहे त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात. या ठिकाणी तुम्हाला आणखीन पण ऑप्शन खाली दाखवतो. या ठिकाणी पहा एम्प्लॉई डिटेल्स करंट या ठिकाणी तुम्ही आणखीन जे आहे ते ऑप्शन पाहू शकतात. त्या ठिकाणी जे आहे ते पुन्हा त्यानंतर खाली जे आहे ते 90 दिवसाचं प्रमाणपत्र तुम्ही 90 डेज वर्क सर्टिफिकेट डिटेल्स लिस्ट म्हणजे या ठिकाणी तुम्ही 90 दिवसाचं वर्क सर्टिफिकेट कोणत्या ग्रामसेवकचं दिलेलं आहे, कॉन्टॅक्टदाराचं, ठेकेदाराचं, कुणाचं दिलं असेल तर या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण तुमचं जे प्रमाणपत्र आहे 90 दिवसाचं ते या ठिकाणी दिसणार आहे. त्यानंतर जे आहे ते रिन्युअल्स खाली रिन्युअल दिसत आहे. तुम्ही रिन्युअल केलेलं आहे का तर रिन्युअल केलेलं असेल तर या ठिकाणी तुम्हाला दिसून येईल. आणि त्यानंतर तुम्ही या ठिकाणी कोणकोणत्या योजनेचा लाभ घेतलेला आहे ते या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आणि त्या खाली आहे बघा पेमेंट डिटेल्स. त्या ठिकाणी आपण तुम्ही जर पेमेंट केलं असेल तर त्याची माहिती या ठिकाणी खालच्या साईडला पेमेंट डिटेल्समध्ये दिसून येणार आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे जे आहे तुम्ही तुमची बँक कोणती दिलेली आहे, बँक अकाउंट कोणती दिलं आहे आणि तुम्ही संपूर्ण प्रोसेस तुमच्या या ठिकाणी अशा प्रकारे तुमचं बँक कोणती दिलं आहे, बँक अकाउंट नंबर बरोबर दिलेला आहे का चुकीचं दिलेला आहे तुम्ही अगोदर ती तपासून घ्या. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी लाभ घेण्यासाठी काय अडचण येणार नाही. कारण काय या ठिकाणी भरपूर जे आहे ते लाभ घेतलेले भरपूर बांधकाम कामगार आहेत त्यांचं चुकीच्या बँक अकाउंटमुळे पैसे आलेले नाहीत. त्या ठिकाणी तुम्हाला त्याचा पुरावा पण दाखवतो. चुकीच्या बँक अकाउंटमुळे पैसे आलेले नाहीत असे भरपूर या ठिकाणी जे आहे ते कामगार आहेत. त्या ठिकाणी पहा विविध लाभाचे वितरण त्यामध्ये दिलेलं आहे. या ठिकाणी पहा क्लिअरली दिलेलं आहे. या ठिकाणी जे काही चुकीच्या बँक तपशिलामुळे ज्यांचे पैसे बँकेत जमा झाले नाहीत अशा लाभार्थ्यांची यादी 22/11/2023 आहे. त्यामुळे तुम्हाला पहिल्यांदा जे आहे तुमचा अकाउंट नंबर बरोबर चेक करून घ्यायचा आहे. मी सांगितल्या पद्धतीने तुम्हाला चेक करता येईल. तुम्ही तुमच्या मोबाईलमधून घरी बसले जे आहे तुमचं अकाउंट नंबर तुम्ही चेक करू शकतात. आणि राहिला विषय कोणता घरकुलाचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला नोंदणी केल्यानंतर किती दिवसानंतर घरकुलाचा लाभ हा भेटला जातो हे पण तुम्हाला सांगतो. त्याची माहिती परिपूर्ण या ठिकाणी दिली जाणार आहे. त्या ठिकाणी पहा मित्रांनो, तुम्हाला घरकुलाचा लाभ घेण्यासाठी
1 वर्षाची जी आहे ती नोंदणी तुमची जुनी असायला हवी, तर तुम्ही या ठिकाणी जे आहे ते बांधकाम कामगाराचा जे आहे ते अटल बांधकाम कामगार आवास योजनेचा लाभ घेऊ शकतात. तर बऱ्याच मित्रांनी या ठिकाणी कमेंट केली होती की सर आम्हाला आमची नोंदणी 3 वर्षाची असायला पाहिजे असं काही जण म्हणतात. परंतु मित्रांनो पहिला नियम होता तसा, पण नियम बदललेला आहे. नियमामध्ये असं केलेलं आहे की अटल बांधकाम कामगार आवास योजना ग्रामीण अर्थसहाय्य 2 लाख रुपये आणि ह्याचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला जे आहे ते किती वर्षाची नोंदणी तुम्हाला असायला पाहिजे, तर 1 वर्ष तुमची नोंदणी जी आहे ती जुनी असायला पाहिजे. पहिले 3 वर्ष जुनी असायला पाहिजे ते असं दिलेलं होतं, परंतु आता ते नियम बदलून तुम्हाला 1 वर्ष नोंदणी तुमची जुनी असायला पाहिजे असं या ठिकाणी दिलेलं आहे. तर या ठिकाणी तुम्हाला विषय तुमचा नोंदणीचा संपला. तुम्हाला या ठिकाणी जे बांधकाम कामगारांना जे आहे ते 4 लाख रुपये कसे भेटतात म्हणजे 5 लाख रुपये. तर या ठिकाणी पहिल्यांदा जे आहे ते बांधकाम कामगारांना विषय म्हणजे घरकुलासाठी 5 लाख रुपये भेटतात. तर मित्रांनो या ठिकाणी पहा आपल्याला कोणकोणते कागदपत्र बांधकाम कामगाराचे म्हणजे अटल बांधकाम कामगार आवास योजनेचा लाभ घेण्यासाठी लागतात. तर या ठिकाणी पहा पहिल्यांदा जे आहे तुम्हाला पहिल्यांदा जो म्हणजे लाभ घेण्यासाठी कोणतं कागदपत्र लागतात या ठिकाणी पहिल्यांदा दिलं आहे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे ओळखपत्र, म्हणजे आपण त्याला थोडक्यात स्मार्ट कार्ड असंही म्हणतो. ते स्मार्ट कार्ड तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. ते जोडले की नाही त्याचं झेरॉक्स करायचं आहे आणि या ठिकाणी जोडून द्यायचं आहे पहिला. त्यानंतर तुमच्याकडे जे आहे ते तुम्हाला पहिल्यांदा तुमचं बँक पासबुक जे आहे असायला पाहिजे. ते बी स्वतःचं जे बांधकाम कामगार आहेत त्यांचं या ठिकाणी बँक पासबुक असायला हवं. ते पण या ठिकाणी जोडले की नाही तेव्हा जोडले टिक करायचं आहे. मित्रांनो ह्या फॉर्मची लिंक मी तुम्हाला आपल्या टेलिग्राममध्ये देईल. ते टेलिग्रामला तुम्ही जॉईन करून त्या ठिकाणी तुम्ही जे आहे ते ह्या फॉर्म डाउनलोड करून घेऊ शकतात. त्या ठिकाणी नंतर तिसरं आहे त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. तिसऱ्यामध्ये काय दिलं आहे रहिवासी परवा, आधार कार्ड, पारपत्र, वाहन चालक परवाना, शिधापत्रिका, मागील महिन्याचे विद्युत देयक, त्यानंतर ग्रामपंचायतीचा दाखला यापैकी कुठलंही तुम्ही एक देऊ शकतात. तर या ठिकाणी हे 3 कागदपत्र तुम्हाला महत्त्वाचे लागणार आहेत. आणि त्यानंतर तुमचं जे रेशन कार्ड असेल, आधार कार्ड असेल, जे काय असतील ते कागदपत्र नंतर तुम्हाला लागणार आहेत. परंतु महत्त्वाचे कागदपत्र जे आहेत हे 3 तुम्हाला कागदपत्र असणं तुमचं गरजेचे आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो जे आहे तुम्ही कागदपत्र संपूर्ण जोडून जे या ठिकाणी द्यायचे आहे. तुम्हाला या ठिकाणी बँकेचा तुमचा डिटेल द्यायचा आहे. बँकेचा तपशील या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात. अर्जदाराचं जे आहे ते या ठिकाणी दिलेलं आहे. तर अर्जदाराचा बँकेचा तपशील कसा द्यायचा आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात. पहिल्यांदा याचे बँकेचं नाव या ठिकाणी टाकायचं आहे. त्यानंतर शाखेचं नाव, त्यानंतर तुमचा बँक शाखेचा पत्ता, त्यानंतर IFSC कोड जे आहे त्या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. खाते क्रमांक तुमचा बरोबर न चुकता तुम्ही या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर योजना क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे आणि त्यानंतर जे आहे ते तुमची मागणी रक्कम या ठिकाणी तुम्ही टाकून घेऊ शकतात. तुम्हाला एकूण या ठिकाणी जे आहे ते 5 लाख रुपये कशा प्रकारे भेटणार त्या ठिकाणी पहा. मला संपूर्ण माहिती सांगितलेली आहे. पण 5 लाख रुपये जे आहे ते अटल बांधकाम कामगार आवास योजनेचे 2 लाख आणि प्रधानमंत्री आवास योजनेचे 2 लाख असे 4 लाख आणि तुम्हाला जागा घेण्यासाठी जे आहे ते 1 लाख रुपये मिळणार आहे. अशा प्रकारे तुम्हाला एकूण 5 लाख रुपये मिळतात. मित्रांनो ही संपूर्ण जे आहे ते कागदपत्राची लिंक मी आपल्या टेलिग्राममध्ये दिलेली आहे. तुम्ही टेलिग्रामवरती जाऊन आपले जे आहे ते कागदपत्र डाउनलोड करून घेऊ शकतात. तर मित्रांनो नक्कीच तुम्हाला माहिती समजली असेल की बांधकाम कामगारांना हे 5 लाख रुपये कशा प्रकारे भेटतात हे जी माहिती नक्की तुम्हाला समजली असेल. तरी पण तुमच्या मनामध्ये काही प्रश्न शंका असतील नक्कीच आम्हाला कमेंटद्वारे तुम्ही कळवू शकतात आणि तुमच्या कमेंटचं उत्तर हे आपल्या तुमच्या कमेंटमध्ये रिप्लाय करून तुम्हाला देण्याचा आम्ही प्रयत्न या ठिकाणी करणार आहोत. मित्रांनो माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. साईटला दिलेल्या बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच नवीन माहिती घेऊन नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.